डॉक्टर आंबेडकरांना डोक्यावर न घेता डोक्यात घेणे गरजेचे आहे. प्राध्यापक दिवाकर. यर्नाळ येथे शताब्दी महोत्सव कार्यक्रमाचा जागर. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा जागर हा गावागावात होणं गरजेचे असून आपला समाज हा शासनकर्ते जमात झाली पाहिजे. हा बाबासाहेबांचा संदेश प्रत्येकाने आत्मसात करून त्या दृष्टीने वाटचाल केली पाहिजे, असे मत प्राध्यापक डॉक्टर आर के दिवाकर यांनी व्यक्त केले. ते यर्नाळ येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रथम पद स्पर्श शताब्दी महोत्सव कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्धांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत ऐवाळे सर यांनी केले तर प्रास्ताविक गोरखनाथ मदाळे यांनी केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्य अशोक ऐवाळे हे होते. पुढे बोलताना दिवाकर म्हणाले, डॉक्टर आंबेडकर हे सर्व समाजाचे नेते असून त्यांचे संस्कार अंगीकृत करणे गरजेचे आहे. डॉक्टर आंबेडकर यांना डोक्यावर न घेता डोक्यात घेणे गरजेचे असल्याचे सांगितले. संपूर्ण जीवन त्यासाठी व्यतीत केलेलं आहे. एका ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की मी ज्या ठिकाणी शिक्षण घेत होतो, शिक्षणाच्या बाबतीमध्ये तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एवढे हाल झाले होते तेवढे हाल आता बिलकुल होत नाहीत. पण आताची परिस्थिती अशी आहे की मुलं शिक्षणच घेत नाही. हा एक वेगळाच मुद्दा आहे. पण ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी शिक्षण होते त्या ठिकाणी त्यांना असं वाटत होतं मी शिक्षण घेऊन शहाणा होणार आणि मी माझी स्वतःची प्रगती करणार. पण ज्यावेळी ते शिक्षण घेऊन आले त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की मी फक्त शहाणा होऊन चालत नाही, कारण माझा समाज सगळ्या ठिकाणी पिचलेला आहे. माझा समाज सगळ्या ठिकाणी दारिद्र्याच्या रेषेखाली आहे आणि त्या समाजाला ठिकाणी मी मोठं करणं, त्या समाजाला पुढे आणणं हे माझं कर्तव्य आहे. आणि त्यामुळे त्यांनी सगळं सोडलं. गोरखनाथने असं मगाशी सांगितलं की हे प्राध्यापक आहेत आणि या ठिकाणी बरेच प्राध्यापक किंवा बरेच शिक्षक किंवा बरेच नोकरदार घरात बसतात. हा त्यांचा प्रश्न आहे. जर समजा या ठिकाणी मी असा विचार करतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर समजा या ठिकाणी स्वतःची बायको पोरं जर म्हटली असते तर आपला समाज पुढे आला असता का? बघा, फार रसा तळा गेलो असा. म्हणजे गाव कसा बाहेरचे लोक आपण म्हणजे दोन्ही कोणी कुत्रं पण विचारत नाहीत. कुत्र्याला किंमत असते पण आपणाला किंमत नव्हती. हे लक्षात घ्या. म्हणजे ही अवस्था जी आहे ना, ही अवस्था बदलली पाहिजे. माझा सगळा समाज हा सुधारला पाहिजे, माझा सगळा समाज मोठा झाला पाहिजे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवाची तमा न करता सगळ्यांच्यासाठी आपलं जीवन खर्च केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मृत्यू हा नैसर्गिक मृत्यू नाहीये, हेही तुम्हाला मी सांगतो. ज्यावेळी त्यांनी घटना लिहायला घेतली त्यावेळी घटना लिहित असताना त्यांना या ठिकाणी डोळ्याला दिसत नसताना सुद्धा त्यांनी घटना लिहिली आणि घटना लिहून या ठिकाणी त्यांची प्रकृती बिघडली, त्यांना शुगर झाली, त्यांना बीपी झाला आणि त्यातूनच या ठिकाणी त्यांचा मृत्यू दिल्लीमध्ये झाला. पण त्यांनी या ठिकाणी हे व्रत सोडलं नाही की माझा समाज या ठिकाणी मोठा झाला पाहिजे, माझ्या समाजाचं या ठिकाणी उत्थान झालं पाहिजे, माझा समाज प्रगती केला पाहिजे, हे त्यांचं स्वप्न होतं. आणि हे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती तशी आपली पण आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आपण सगळेजण पाईक आहोत. आपण सगळ्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब म्हणून आंबेडकरी समाज म्हणतो. मी अशा ठिकाणी महार समाज, मांग समाज, ढोर समाज असं म्हणते. आपला सगळा हा आंबेडकरी समाज आहे. हा आंबेडकर समाज या ठिकाणी आपल्याला एकत्र झाला पाहिजे. मित्रांनो आणि भगिनींनो, एक लक्षात घ्या की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जागर करण्याची गरज आता का भासायला लागल्या हे सांगतो. डॉक्टर शताब्दी महोत्सव कमिटी अध्यक्ष सुधाकर माने यांनी शताब्दी महोत्सव संदर्भात माहिती सांगून 9 मार्च रोजी होणाऱ्या धम्मपरिषदेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू भीमराव आंबेडकर यांची उपस्थिती राहून मार्गदर्शन करणार असल्याचे सांगितले आणि या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले. जेवढे बसलेले आहेत हे सगळी मंडळी राजकारणाला कुठेतरी कुठं जोडलेली. कोण भाजपमध्ये असेल, कोण काँग्रेसमध्ये असेल आणि दुसऱ्या कुठल्या तर पक्षात असेल. मात्र बाबासाहेबांच्या पक्षात मात्र कोण आहे ते असं विचारलं त्यातलं एक पण यात सापडलं. आणि सकाळी उठल्यानंतर यांच्या डोक्यात फक्त यांचा नेताचा सध्या यायला लागला. बाबासाहेब डोक्यात नेहमी घालून टाकण्यात पाहिजे. तो पण तरी बाबासाहेब आपल्या डोक्यात यायला पाहिजे, आमच्या तरी माणसाच्या डोक्यात यायला पाहिजे. ह्याच्यासाठी आम्ही 100 गावात जाऊन कधी बाबासाहेबांचे विचार मांडले. आणि हे विचार मांडत असताना आता गोरखने म्हटल्याप्रमाणे ह्याला कष्ट आहे, ह्याला कष्ट पण आहे, ह्याला त्रास पण आहे, ह्याला वेळ खर्च करायला लागतोय आणि ह्याच्याबरोबर कधी याला आर्थिक सुद्धा खर्च यायला करावा लागतात. ह्याच्यासाठी आम्ही 9 जणांची आमच्या कमिटी, 9 वक्ते
त्यातले प्रमुख वक्ते म्हणून कधी आता तुम्हाला लाभलेले प्राध्यापक दिवाकर सर आहेत. हे प्रमुख वक्ते म्हणून कधी हे जास्तीत जास्त वेळ हे देत असतात ते. आणि दिवाकर सरांना ज्यावेळी आम्ही बोलवतो त्यावेळी आम्हाला ते कधीही असणारी आपली कामं बाजूला काढून कधी आपले बाबासाहेबांचे विचार मांडण्यासाठी समोर येत असतात. तर 11 एप्रिल 1925 ते 11 एप्रिल 2025 हे बाबासाहेबांचं 100 वर्ष आहे. 100 वर्ष आहे. आणि हे बाबासाहेबांचा पहिला पदस्पर्श पहिली झालेली सभा ही निप्पाणीतली पहिली सभा असं नाही तरी कर्नाटकातली पहिली सभा. म्हणजे हे निप्पाणी गाव हे कर्नाटकभर प्रसिद्ध झालं. तर जोगे वहिनीने कालच्या 16 डिसेंबरला यावेळी सुशील कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास दीपक मधाळे, सातगोंडा कांबळे, गोरखनाथ मधाळे, दिलीप कांबळे, ग्रामपंचायत सदस्य अर्चना कांबळे, यशवंत कांबळे यांच्यासह यरनाळ गावातील महिला, नागरिक, युवक मित्र उपस्थित होते.